नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यातील स्थूल वाचन यातला पहिला भाग बालसाहित्यिका गिरिजा कीर यावरील क्वेश्चन बँकवरील जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण क्वेश्चन बँकवरील आन्सर्स अभ्यासूया. विभाग 3 आणि तो आहे स्थूल वाचनचा. यामध्ये आपण पहिला भाग अभ्यासणार आहोत बाल साहित्यिका गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या भागाचे. कृती क्रमांक 1. यामध्ये प्रश्न 3 स्थूल वाचन हा जो भाग सुरू होतो तो प्रश्न 3 पासून सुरू होतो. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कृती क्रमांक 1 मध्ये गिरिजा कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगा. आणि त्याचं उत्तर असं आहे, बाल साहित्यिका गिरिजा कीर या पाठात लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. यडबंबू ढब्बू ही गिरिजा कीर यांची मनोरंजक बालकादंबरी आहे. या बालकादंबरीतील ढब्बू हे पात्र आईला उगाच त्रास न देणारे, आईचे आवडते व्हावे या प्रयत्नात असणारे असे पात्र आहे. होते असे की ताईचा साखरपुडा असल्याने घरी बनवलेली मिठाई काही गरीब मुले मागू लागतात. सुरुवातीस ढब्बू नकार देतो, परंतु आई ढब्बूला त्या गरीब मुलांना मिठाई देण्यास सांगते. कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असे सांगते. ही गोष्ट लक्षात ठेवून आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो. या कृतीतून आईने सांगितलेल्या गोष्टीचा संस्काराचा प्रभाव ढब्बूच्या तसेच बालवाचकांच्याही मनावर उमटतो. विनोदाच्या माध्यमातूनही बालमनावर संस्कार इथे घडलेला आपल्याला दिसून येतो. कृती क्रमांक 2 मध्ये तुम्हाला मधूशी मैत्री करायला आवडेल का यावर तुमचा अभिप्राय लिहा असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे, गिरिजा कीर यांच्या तू सावित्री हो या बालकथासंग्रहातील 8 कथांपैकी गोष्ट एका माणसाची या कथेतील मधू हे परिस्थितीने गरीब असलेले पात्र आहे. त्याची आई आजारी पडल्यानंतर तिच्या उपचारासाठी पैसे मिळवण्यासाठी तो एका व्यक्तीचे पाकीट मारतो. या पाकिटात त्यांना 2000 रुपयाबरोबर एक चिठ्ठी सापडते, ज्यामुळे मधुला समजते की आपण ज्याचे पाकीट मारले तो सुद्धा अडचणीत आहे. मधू हा संवेदनशील मनाचा आहे. त्याच्यातील माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्याने केलेली कृती ही नाईलाजाने केलेली आहे. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्यासारख्याच अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून त्याच्याकडे जाऊन आपल्या कृत्याची कबुली देण्याची हिंमत मधू दाखवतो. संवेदनशील मन असलेला, सत्य बोलण्यास न घाबरणारा माणूस म्हणून मला मधूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. कृती क्रमांक 3 मध्ये तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे, आई आजारी पडली तर घरातील सर्वच गोष्टींचे गणित बिघडते. आई आजारी असेल तर घरातील मला शक्य होणारी छोटी कामे करून मी तिचा भार हलका करण्याचा प्रयत्न करेल. नेहमीपेक्षा लवकर उठून घरातील केरकचरा काढणे, साफसफाई, इस्त्रीसाठी कपडे देणे यासारखी कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करेन. तिच्याबरोबर डॉक्टरकडे जाईन. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणून देईन. आई औषधे वेळेवर घेते ना हे तपासेन. तिचे डोके पाय चेपून देईन. तिने लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मला जे शक्य असेल ते सर्व तिच्यासाठी करण्याचा मी प्रयत्न करेल. नक्कीच अशा प्रकारचं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायचे आहे. कृती क्रमांक 2
खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. टिपा लिहा आणि त्यातला पहिला आकडा आहे बालनाटिका. त्याचे उत्तर असे आहे, बालनाटिका म्हणजे बालवर्गासाठी असलेली बालनाटके. बालनाटिका हा प्रांत दुर्लक्षित आहे. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. गिरिजा कीर यांच्या नाटिकांमध्ये त्यांनी चमत्कार, अद्भुतरम्य गोष्टींपेक्षा बालकांच्या विश्वातील रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बोलते केले आहे. त्यांनी बालक वर्गासाठी साध्या, सोप्या, जोडाक्षरे नसलेल्या बालनाटिका लिहून नाटिका लेखनाचा पूर्णपणे दुर्लक्षित असलेला प्रांत उजेडात आणला आहे. मोजक्या पात्रांच्या माध्यमातूनच जिवंत दृश्य साकार करण्याचे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकण्याचे कौशल्य त्यांच्या नाटिकांमध्ये आढळते. म्हणून त्यांच्या बालनाटिका बालकांना विशेष आवडतात. दुसरा आकडा असा आहे, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना विचारात घ्यावयाचे मुद्दे. उत्तर त्याचं असे आहे, बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठात लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. या पाठातून विद्यार्थ्यांना एखाद्या साहित्यकृतीकडे रसास्वादाच्या दृष्टीने पाहता यावे हा दृष्टिकोन मिळतो. एखाद्या साहित्यकृतीतील आवडलेल्या बाबी मांडणे म्हणजे रसास्वाद होय. रसास्वाद घेताना साहित्यकृतीचा वाङ्मय प्रकार, व्यक्तिरेखा आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यातील बारकावे, उलगडत नेण्याची पद्धत, कथानकाची आकर्षकता आणि उत्सुकता वाढवण्याची क्षमता या मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. साहित्यकृतीची आकर्षक सुरुवात व परिणामकारक शेवट, लेखकाची भाषाशैली, कथानकातील आशय, कथानकाचा विषय, त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश या सर्वाचा वाचक मनावर एकत्रित परिणाम होत असतो. काव्यसंग्रह असेल तर त्यातील कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य व आशय सौंदर्य स्पष्ट करावे लागते. या सर्व बाबी रसास्वाद घेताना विचारात घ्याव्या लागतात. तिसरा आकडा आहे, गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश. त्याचे उत्तर असे आहे, बाल साहित्यिका गिरिजा कीर या पाठात लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. गिरिजा कीर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या महान व्यक्तिमत्वांची अतिशय सुंदर चरित्रे लिहिली आहेत. थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरे स्मारक असे त्यांचे मत आहे. या चरित्रांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चरित्रातून त्या मुलांसमोर एक एक महत्त्वाचा विचार मांडतात. एखाद्या चरित्रनायकाचे किंवा चरित्रनायिकेचे नेमकेपणाने वर्णन करता करता त्यातून त्या मुलांना एक प्रभावी संदेश देतात. त्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडवतात. मुलांना सहज समजेल, आवडेल अशा सोप्या पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेत लेखन करून त्यांनी चरित्र लेखनाला विशिष्ट उंची प्राप्त करून दिली आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कृती क्रमांक 1 मध्ये येडबंबू ढब्बू मधील ढब्बू तुम्हाला कसा वाटतो यावर तुमचा अभिप्राय लिहा. आणि त्याचं उत्तर असं आहे, येडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील ढब्बू हे पात्र आईला उगाच त्रास न देणारे, आईचे आवडते व्हावे या प्रयत्नात असणारे असे पात्र आहे. त्याचा स्वभाव भोळा आहे असे जाणवते. आईने कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे हा दिलेला सल्ला
लक्षात ठेवून तो भिकाऱ्यांना मिठाई वाटून टाकतो. आईचे संस्कार मांडताना होणाऱ्या नुकसान किंवा त्रासाचा तो विचारच करत नाही. ढब्बू हे पात्र आईच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करणारे पात्र असून ते आपल्याला आपल्या आजूबाजूला सहज सापडते. कृती क्रमांक 2मध्ये गोष्ट एका माणसाची. या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता हे तुमच्या शब्दात लिहा. आणि त्याचं उत्तर असं आहे, मधू गरीब असून त्याची आई आजारी असल्यामुळे तो नाईलाजाने पाकीट मारतो. आपल्या आईच्या आजारपणावर इलाज करण्यासाठी पैसे मिळवणे हा त्याचा हेतू आहे. नंतर त्याने ज्याचे पाकीट मारले त्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्याला कळते आणि तो ते पाकीट परत देण्यासाठी जातो. मी मधूच्या जागी असतो तर पाकीट मारण्याचे किंवा चोरी करण्याचे कृत्य केलेच नसते. त्याऐवजी डॉक्टरांच्या मदतीने सेवाभावी संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आईचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला असता. तेही शक्य झाले नसते तर एखादी छोटी नोकरी करून त्यातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला असता. आपण नंतर कितीही संवेदनशीलता दाखवली तरीही अगोदर केलेली चूक ही चूकच असते असे माझे मत आहे. इथे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचे आहे. तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. आणि त्याचं उत्तर असे आहे, आपल्या अभिनयाने रसिक मनावर राज्य करणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या बोक्या सात बंटे या पुस्तकाच्या मालिका मी वाचल्या आहेत. बोक्या सात बंटे हा लेखकाचा मानलेला मुलगा. त्यांच्या कल्पनेतील या पुस्तकांच्या मालिका मी वाचल्या आहेत. बोक्या सात बंडे हा लेखकाचा मानलेला मुलगा आणि तो निर्मळ मनाचा आणि धाडशी वृत्तीचा आहे. तो व्रात्य आहे पण लबाड नाही. खोडकरपणा करतो पण खोडसाळ नाही. त्याला एकच गोष्ट समजते ती म्हणजे गरजूला मदत करणे आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर घाव घालणे. प्रत्येक संकटातून आणि अग्निदिव्यातून तो ज्या प्रकारे बाहेर पडतो ते वाचताना आपणच ते अग्निदिव्य करून सही सलामत बाहेर पडल्याची भावना निर्माण होते. दिलीप प्रभावळकर यांच्या मिश्किल खट्याळ लेखणीतून प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारे बोक्या सात बंडे हे पुस्तक साऱ्यांनाच हसवते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर आपण येथे गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या यांच्या स्थूल वाचनाचा अभ्यास केला. नक्कीच हा भाग तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.